नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा. मे महिना सुरू झाला की सगळ्यांनाच पावसाचे वेध लागतात. कधी एकदा वरुण राजा प्रसन्न होतोय आणि उन्हाळ्यात जीवाची होणारी तगमग शांत होतीये असा विचार मनात येणं अगदी स्वाभाविक असतं. पण मंडळी, पावसाळा हा आरोग्याच्या दृष्टीने वाटतो तितका साधा ऋतू नाही बरं का. सर्दी, खोकला, जुलाब, ताप, सांधेदुखी असे अनेक विकार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पसरताना दिसतात. डॉक्टर मंडळींसाठी बिझी ऋतू अशी पावसाळ्याची ओळख उगाच झालेली नसणार नाही का. पण पावसाळ्याची चाहूल लागताच एक छोटी सवय, एक छोटी गोष्ट जर स्वयंपाकघरामध्ये सुरू केली तर पावसाळ्यातील आजारपणापासून संपूर्ण परिवाराचं उत्तम प्रकारे रक्षण होऊ शकतं. करायला अगदी सोपी पण प्रभावाने खूप उपयुक्त अशी ही गोष्ट लिटरली अखंडपणे आणि घरच्या घरी करता येते. आलं का लक्षात कशाबद्दल बोलतोय ते? बरोबर, प्यायचं पाणी उकळून घेण्याबद्दल. पण पाणी कसं उकळायचं याचं सुद्धा एक शास्त्र आहे. सध्या घराघरामध्ये फिल्टर असतो. यातून फिल्टर होऊन आलेलं पाणी एका साधारण मोठ्या पातेल्यामध्ये घ्यावं आणि ते गॅसवर उकळण्यासाठी ठेवावं. उकळी फुटली की फ्लेम मीडियम करावी आणि 20 मिनिटांसाठी पाणी उकळू द्यावं. या दरम्यान पाण्यावर झाकण ठेवू नये. 20 मिनिटं मध्यम आचेवर उकळल्यामुळे पाण्याची पातळी थोडी कमी होणं स्वाभाविक असतं. पण या प्रोसेसमध्ये पाणी पचण्यासाठी हलकं होत असतं, जे पावसाळ्यामध्ये आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने अत्यावश्यक असतं. पाणी उकळताना त्यात थोडीशी सुंठ, वावडिंग, निर्मळीचं बी, अनंतमूळ, चंदन यापैकी अवेलेबल असणारं द्रव्य थोड्या प्रमाणामध्ये जर का टाकलं तर पाणी पचायला अजून सोपं होतं. या द्रव्यांमुळे पाण्याला विशिष्ट रंग आणि चव येते, ज्यामुळे पाणी प्यायलं की तहान भागते, मन आणि जीव तृप्त होतो, पचन चांगलं राहतं. असं हे अग्निसंस्कारित जल गरम गरम प्यायलं तर वजन कमी होण्यास मदत मिळते. सूज येण्याची टेंडन्सी असणाऱ्यांसाठीही असं जल उपयुक्त असतं. चला तर, पावसाळा जवळजवळ सुरू झाला का काय असं वातावरण सध्या आहे. तर उद्यापासून सकाळी प्यायचं पाणी 20 मिनिटांसाठी उकळून घ्यायला सुरुवात करूया आणि पावसाळा छान एन्जॉय करूया. आयुर्वेदशास्त्रातील अशाच अजूनही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.